खरं तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा निर्णय हा सुप्रिया सुळे आणि अजित पवार घेतील असं शरद पवार म्हणाले होते। मात्र आता त्यांनी वक्तव्य केलंय की याबद्दल माहित नाही आणि त्यांच्या याच वक्तव्यावरती ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही प्रतिक्रिया दिली आहे। ज्या राज्यामध्ये धर्मांध आणि जातीय शक्ती वाढल्या आहेत त्या शक्तींसोबत माननीय पवार साहेबांसारखा आदर्श नेता जाईल असं वाटत नाही असं राऊत म्हणाले। तर अशी कुठलीही चर्चा सुरू नाहीये अशी प्रतिक्रिया दिली आहे बावनकुळेंनी। मी स्वतः या मताशी ठाम आहे की माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ती जाता यशवंतराव चव्हाणांचा वारसा हा माननीय शरद पवार साहेब या राज्यात आणि देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत त्या शक्तींबरोबर माननीय पवार साहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटतं। माझी माहिती अशी आहे की अजून काही चर्चा नाही आहे। जसं तटकरे बोलले की जिची चर्चा सुरू नाही आहे ज्या विषयाची, त्या विषयावर टीका टिप्पणी करून किंवा त्या विषयावर टिप्पणी करून कुणी त्या ठिकाणी संभ्रम तयार करत आहे किंवा टिप्पण्या करतात आहे, हा विषय चर्चेला आला नाही किंवा मला वाटतं त्यांच्यातही चर्चा या विषयात सुरू नाही। शेवटी त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे। पण माझी माहिती जी आहे, एक राज्याचा भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी काही माहिती मला असतं, अजून राष्ट्रवादीच्या एकंदरीत विलीनीकरणाची कुठलीही चर्चा आमच्या कानापर्यंत आली नाही।